नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या बुलेटिनमध्ये आपण राज्यातल्या अवकाळी पावसाविषयीचा आढावा घेणार आहोत। अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्या भागाला फटका बसलाय, शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे, यामध्ये कांदा उत्पादक आहे, यामध्ये द्राक्ष किंवा आंबा बागायतदार आहे, काजू बागायतदार आहे, अजून कुठल्या पिकांचं नुकसान झालंय, किती नुकसान झालंय, या सगळ्या विषयी आपण जाणून घेणार आहोत। एकीकडे कोरोनाच्या संकटामधून आता कुठे शेतकरी सावरू लागलाय आणि असं असतानाच अवकाळी पावसामुळे एक नवं संकट बळीराजासमोर पुन्हा एकदा उभं ठाकलं। आपल्या पिकांना जगवण्याकरता काबाड कष्ट केल्यानंतर सुद्धा अवकाळीनं असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना मातीमोल करून टाकलेलं आहे। कुठे द्राक्ष बागांचं नुकसान झालंय तर कुठे काढणीला आलेल्या पिकांनी माना टाकलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याला गर्भगळीत या अवकाळी पावसाने गारपिटीने केलेलं बघायला मिळत आहे। ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत, कारण फेब्रुवारीच्या महिन्यात पाऊस पडलेला आहे। काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय, काही भागांमध्ये गारा पडलेल्या आहेत आणि या अशा परिस्थितीमुळे वातावरणातले जे काही बदल होत आहेत त्यामुळे एकदा नव्हे दोनदा नव्हे तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्ग चक्रीवादळ अशा वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतंय। आता गारपिटीला तिसऱ्यांदा सामोरं जावं लागलेलं आहे शेतकऱ्याला। अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्याला बसलेला आहे। बागाच्या बागा पूर्ण जमीनदोस्त झाल्यात, आडव्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय शेतकऱ्याचा। द्राक्षाची विल्हेवाट लागलेली आहे, अक्षरशः बागा अशा कोलमडून पडलेल्या आहेत आणि ज्या बागांमध्ये, ज्या शेतामध्ये दिवस रात्र मेहनत केली, तहानभूक विसरून मेहनत केली, त्याच बागा आता आडव्या झालेल्या या शेतकऱ्याला बघाव्या लागतायत। राज्यात सध्या अवकाळी पाऊस पडतोय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याचा आढावा घेतला जातोय। अधिक माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिली। सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आपण या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत, असं वडेट्टीवार म्हणतायत। माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। मी सुद्धा परवा अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी सोमवारला VC द्वारे संपर्क करणार आहे आणि त्यांच्या त्या जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेऊन माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याबरोबर चर्चा करून त्या मदतीचे काय स्वरूप असेल या संदर्भात चर्चा होईल आणि पुढील निर्णय लवकरात लवकर होईल। शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कशी मदत करता येईल ही भावना सरकारची असेल। 2 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे पंचनामे थांबले आहेत का, रखडले आहेत का? नाही, रखडले म्हणण्यापेक्षा आता एकूण अमरावती जिल्हा आहे, आपला नाशिक आहे, जळगाव आहे, लातूर आहे, जालना आहे, बीड आहे, अशा जिल्ह्यामध्ये थोडी जास्त त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पंचनामे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुमच्या स्तरावर ती माहिती गोळा करा आणि तशा सूचना दिलेल्या आहेत, पण एकूण नुकसानीची व्याप्ती किती आहे ही सर्व माहिती गोळा होण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये किंवा आठवड्याच्या आत ही सर्व माहिती उपलब्ध होईल। एक प्रक्रिया असते, नुकसान भरपाई जर हवी असेल तर, आणि त्या प्रक्रियेतून प्रत्येक शेतकऱ्याला जावंच लागतं, ही अपरिहार्यता आहे। त्यामुळे आता पंचनामे होतील, मग त्या पंचनाम्यांचा अहवाल येईल, त्या अहवालामधून कुणाचं किती नुकसान झालंय त्यावर हेक्टरी त्याला किती नुकसान भरपाई द्यायची हे ठरेल आणि मग कुठे त्याला ती नुकसान भरपाई मिळेल। पण तोपर्यंत या शेतकऱ्याचा संयम तुटू नये इतकी आपल्याला अपेक्षा करायला हवी आणि आपण या शेतकऱ्याच्या सोबत उभं राहायला हवं। सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे, अनेक बागांमध्ये आता द्राक्ष काढणीला आलेलं असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तासगाव तालुक्यातल्या सावळज आणि डोंगरसोनी या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा भुईसपाट झालेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तसंच या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर रोगाचं एक नवं संकट निर्माण केलंय। द्राक्ष बागा, शेतकरी त्यामुळेच हवालदिल झालेला आहे। बोलण्यासाठी आपल्यावर काही शेतकरी आणि काही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत। एकूणच बघितलं तर कशा पद्धतीने द्राक्ष बागाचं नुकसान झालेलं आहे। सांगली जिल्ह्यामध्ये निश्चितच गेल्या 2 दिवसामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला
आणि सांगली जिल्ह्यामध्ये 1.5 लाख एकरावरती द्राक्ष शेती केली जाते. पण यामधल्या साधारणतः 15 ते 20% क्षेत्रावरती द्राक्ष शेतीचं नुकसान झालेलं आहे. आता सरकारी आकडा साधारणतः 3000 हेक्टरवरचा आहे. मात्र याच्यापेक्षा 10,000 हेक्टरवरच्या द्राक्ष शेतीला या अवकाळी पावसामुळं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. आणि या अवकाळी पावसानं झालेल्या शेतीच्या द्राक्ष बागांचं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. पंचनामे हे होतील, पण पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये फार काय पडेल अशातला भाग नाही. साधारणतः हेक्टरी 16,000 रुपये फळबागांसाठी, नुकसान झालेल्या फळबागांसाठी शासन देतं, हा शासनाचा निकष आहे. पण द्राक्ष बागेला मुळातच लाखो रुपये भांडवली खर्च करावा लागतो आणि हेक्टरी 16,000ची मदत ही एका औषधाला सुद्धा पुरत नाही. तुमचं किती भाग? कृषी मंत्री दादा भुसे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत या अवकाळी पावसाच्या संकटाविषयी, शेतकऱ्याच्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी. दादा भुसे, सुरुवातीलाच मी आभार मानते की आपण वेळ दिलात न्यूज 18 लोकमतशी बोलायला. आपण म्हणजे असं म्हटलं जातं की शेतातला माणूस असला की त्याला शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याचे कष्ट हे अगदी चपखल कळतात. म्हणून तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत दादा भुसे अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला. तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या कुठल्या कुठल्या क्षेत्राची पाहणी केली आणि तुम्हाला चित्र काय दिसतंय दादा? आपण बघितलं असेल की दुर्दैवाने गेल्या वर्षभराचा जरी आपण विचार केला तर मला वाटतं की ही 3री-4थी वेळ आहे की अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे. आता हा परवाचा जे काही 2 दिवस 18 आणि 19 फेब्रुवारीला जे काही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालं. मी स्वतः सटाणा तालुक्यातल्या काही शेतकरी बांधवांच्या शेतांवर प्रत्यक्ष भेट दिली. उद्याही मी नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन त्याचा पाहणी करणार आहे. मला वाटतं की ही जी काही निसर्गाचा जो काही कोप आहे ही मालिका आपण देवाला आता प्रार्थना करूया की हे थांबलं पाहिजे. हो दादा भुसे, सटाण्यामध्ये फक्त जर विचार केला, आपण स्वतः जाऊन आलाय, त्यामुळे 2733 हेक्टर इतकं क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झालेलं आहे. एका बाजूला दादा भुसे द्राक्ष बागायतदार असेल, काजू बागायतदार कोकणातला असेल किंवा आंब्याची लागवड किंवा आंब्याची झाडं ज्यांना लावलेली आहेत त्याला खूप मोठा प्रश्न पडलाय की आता पुढे करायचं काय. तर अशा काही ठराविक पिकांसाठी काही विशेष आपण तरतूद करता आहात का किंवा तसा विचार सुरू आहे का दादा? नाही, आताच्या घडीला जर आपण महाराष्ट्रव्यापी विचार केला तर कमी अधिक प्रमाणात, काही ठिकाणी अतिशय कमी आणि काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात, साधारणतः 12 जिल्ह्यांच्या मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही आकडेवारी आहे कदाचित ती वाढू शकेल. परंतु साधारणतः 35 ते 40 हजार हेक्टर पर्यंत शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल, काही ठिकाणी ज्वारी आहे, मका आहे, भाजीपाला आहे, द्राक्ष आहेत, काही ठिकाणी आंब्याचं नुकसान झालंय, फळपिकांचं नुकसान झालंय. अशी आताच्या घडीला एक प्राथमिक पातळीवरची माहिती आहे. परंतु हे सर्व पंचनामे करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. खरंय, आपण कालच तसे आदेश दिलेले आहेत. प्रतिक्रिया तशा आमच्यापर्यंत पोहोचल्या की आपण तसे आदेश दिलेत की सगळीकडे पंचनामे लवकरात लवकर व्हावेत. दादा, पण आपण बोलताना सुद्धा उल्लेख केलात की आता हा 2रा-3रा कालावधी आहे किंवा वेळ आहे जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट अशा वेगवेगळ्या संकटांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतंय. आधीच्याच काही भागांमध्ये पंचनाम्यांचे नुकसान भरपाई किंवा पंचनामे झालेत पण नुकसान भरपाई अजून शेतकऱ्याला पोहोचलेली नाही. अशी परिस्थिती असताना आता पुन्हा एकदा या प्रक्रियेतून दादा शेतकऱ्याला जावं लागणार आहे की पंचनामे होतील, मग अहवाल येतील, मग सरकार ठरवेल की किती मदत हेक्टरी या शेतकऱ्याला द्यायची. या सगळ्यामध्ये खूप वेळ जाणार आहे दादा. तर त्याच्याविषयी घाईने काही करता येईल असं काही सुरू आहे? आपण ही वस्तुस्थिती आहे की आपण बघितलं असेल की गेलं वर्षभर वेगवेगळ्या संकटांचीच मालिका चालू आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. करोनाचं मोठं संकट आलं आणि त्या कालावधीमध्ये आपण बघितलं असेल की आपला देश असेल किंवा आपला महाराष्ट्र असेल, एक 4-6 महिने तर पूर्ण कामकाज ठप्प होतं. शासनाला जो काही महसुलाच्या माध्यमातून रेव्हेन्यू जनरेट होतो तोही मोठ्या प्रमाणात मंदावलेला होता. परंतु याही प्राप्त परिस्थितीमध्ये आपलं शासन, माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली
शेतकरी बांधवांच्या सोबत राहिलं. शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये जो काही शब्द दिलेला होता, आपण बघितलं असेल की साधारणतः 31 लाख शेतकरी बांधवांचे जवळपास 20,000 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग केले. त्याच्यानंतर अवकाळी पावसाचं जे काही संकट आलं त्याच्यातही साधारणतः 10,000 कोटी रुपयाचं जे काही पॅकेज घोषित केलं त्याच्यातला 6,000 कोटीच्या पेक्षा जास्तीचा निधी हा शेतकरी बांधवांच्या नुकसानीच्या पोटी होता. त्याच्यातही मोठ्या प्रमाणात रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग झालेली आहे. काही रक्कम जी शिल्लक आहे तर लवकरच ती पण त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. आणि म्हणून आताच हे जे काही परत संकट आलेलं आहे याचे तातडीने आम्ही सगळे पंचनामे पूर्ण करू. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय, कोणत्या पिकांचं नुकसान झालंय, किती क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे, ही सगळी आकडेवारी आल्याच्या नंतर कॅबिनेटच्या समोर ती सगळी ठेवली जाईल आणि शासन कॅबिनेट मला वाटतं की शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करेल. हो दादा, आपण आता नुकसान भरपाई दिल्याची आकडेवारी सांगितलीत, पण खूपदा असं बघायला मिळतं की जो खरंच पीडित शेतकरी असतो स्थानिक भ्रष्टाचारामुळे किंवा स्थानिक जी काही चोरी असते अशा सगळ्या गोष्टींमुळे त्या नाडलेल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही. तर हे भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी व्हावं यासाठी हे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार काही खास योजना आखताय का किंवा तसे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आदेश दिलेत का की असं प्रमाण कमीत कमी असेल? नाही, आपण जो काही मुद्दा उपस्थित केला, खऱ्या अर्थाने ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई तर आपण बोलू शकत नाही, कारण आताच आपण जे काही उल्लेख करीत होता की जसं उदाहरणार्थ द्राक्षाचं जर आपण पीक घेतलं, फळ घेतली, तर त्याला जे काही लागत खर्च आहे त्या मानाने जी काही मदत मिळते ती अतिशय कमी असते. अगदी 100% नुकसान भरपाई देणं कुठलंही सरकार असलं तरी त्याला ते शक्य होणार नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आताच्या घडीला आम्ही हे पंचनामे करीत असताना जिथं शक्य आहे तिथं जिओ टॅगिंगच्या माध्यमातून त्याचा फोटो पण अपलोड करा अशी पण सूचना केलेली आहे की जेणेकरून ज्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी बांधव हा प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी त्याला मदत मिळाली पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. हो दादा, खोटं आश्वासन देण्यापेक्षा किंवा भुलवणारं आश्वासन देण्यापेक्षा तुम्ही जे आता स्पष्ट बोललात ते जास्त खरं तर शेतकऱ्याला रुचेल असं मला वाटतं की वास्तवता जी आहे त्याला धरूनच शेतकऱ्याला मदत करणं शक्य होणार आहे. दादा, कृषी विभाग ड्रोनच्या माध्यमातून येत्या काळामध्ये पंचनामे करू शकेल का असा विचार करत होता, तर त्याच्याविषयी आपण काही सांगू शकाल? नाही, कसं आहे, आता आपण बघितलं असेल की आताची ही जी काही अवकाळी पाऊस आणि गारपीट होतं याची सूचना मला वाटतं की हवामान खात्याने 5-7 दिवसापूर्वीच घोषित केलेली होती. परंतु काही गोष्टी आपल्या हातात त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या पण नाही. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा गारपीट होणार आहे, अवकाळी पाऊस होणार आहे, परंतु माझं शेतकरी बांधवांचं जर 2-5 एकरचं क्षेत्र असेल तर तो त्याला 1-4 दिवसामध्ये काय करू शकतो की जेणेकरून त्या गारपीट पासून तो वाचू शकेल. आणि ह्या गोष्टी काही शेतकऱ्यांच्याही हातामध्ये नाहीत. अर्थात द्राक्ष सारखे जे काही आपले फळबागा आहेत तर त्याला प्लॅस्टिकने आच्छादन करता येईल का या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळामध्ये काही लोकप्रतिनिधी महोदयांनी सूचना केल्या होत्या आणि विद्यापीठाला आम्ही त्या संदर्भामध्ये अभ्यास करण्याची सूचना केलेली आहे. मला वाटतं की लवकरच त्याचे रिझल्ट समोर येतील आणि आच्छादन करून त्या फळबागांना, त्या पिकांना अशा नुकसानीपासून कसं वाचवता येईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करायला. दादा, अजून एक विषय आहे. आता वातावरणातला बदल तर आपल्याला गेले 2-3 वर्षांमध्ये सातत्यानं बघायला मिळतोय. मग असं असताना अशा काही योजना ज्या एका बाजूला तातडीनं मदत सुद्धा शेतकऱ्याला दिली जाऊ शकेल आणि दुसरीकडे दूरदृष्टीने काही वर्षभर शेतकरी पीक घेऊ शकेल असं काहीतरी करावं लागणार आहे, तर त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण दादा भुसे, आपल्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, आपलं स्वागत. अवकाळी पावसाविषयी झालेल्या नुकसानीविषयी आपण या विशेष कार्यक्रमात बोलतोय आणि कृषी मंत्री दादा भुसे स्वतः आपल्या सोबत आहेत. पंचनाम्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत जिथे जिथे नुकसान झाली तिथे. आपण काय सांगाल या सगळ्याविषयी? आपण काय बोलाल दादांशी? प्रवीणजी. महाराष्ट्रामध्ये
अनेक ठिकाणी त्या ठिकाणी द्राक्ष कांदा असेल पिकाच्या पिकं गारपिटी आणि अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेत. हो. आणि आता दादा भुसेंचं मीही या ठिकाणी वक्तव्य ऐकत होतो. शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची भावना प्रामाणिक आहे. फक्त माझी एवढी विनंती दादांना किंवा सरकारला राहणार आहे की आपली मदत जी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळते ती त्यांना तात्काळ आवश्यकता असते. ती आपण दुर्दैवानं बघाल की मागच्या वेळेला पण मी अवकाळी पावसाचा महाराष्ट्राचा दौरा केला, विदर्भ मराठवाड्यात फिरलो आणि 3 महिन्यानंतर पंचनामे झाले. जी मदत जाहीर केली त्यापैकी 30% फक्त मदत शेतकऱ्यांना पोहोचते. माझी दादांना विनंती राहणार आहे की दादा आपण पंचनाम्यांचे सोपस्कर करण्यामध्ये त्या ठिकाणी वेळ जाता कामा नये. आता फोटो सदृश्य पुरावा त्या ठिकाणी घेत तात्काळ त्यांना मदतीचा हात देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. आज त्याला आपले सगळे सोपस्कर पंचनामे याची मानसिकता सुद्धा त्याची राहिलेली नाहीये. कारण पुन्हा पुन्हा तो वेगवेगळ्या संकटांनी म्हणजे कोरोनाचं संकट, त्यानंतर अवकाळीचं संकट, पुन्हा आता अवकाळी, त्याच्यामुळे तो एक हवालदिल आणि भयभीत झालाय. मला वाटतं मायबाप सरकार म्हणून त्याला आपण आता आधार देण्याची आवश्यकता आहे. प्रवीणजी, आपण हाच मुद्दा घेऊन दादा भुसेंकडे जाऊया. दादा भुसे, आता प्रवीणजीने जो मुद्दा उपस्थित केला तो फार महत्वाचा आहे. संयम सुटत चाललाय शेतकऱ्याचा. तर पंचनाम्यांचे सोपस्कार न करता फोटोंच्या माध्यमातून नुकसान किती झालंय आणि लगेच त्याला मदत मिळेल अशी काही व्यवस्था होऊ शकेल? नाही, आपली सूचना अतिशय रास्त आहे आणि म्हणून मला वाटतं की मी बोलत असताना आधीच सांगितलं की जिओ टॅगिंगचे फोटो जरी अपलोड केले त्या शेतकऱ्यांनी तरी तो मदतीला त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे. त्याच्यासोबतच आम्ही कृषी सेवकाच्या सोबत तलाठ्यांना सुद्धा ग्रामसेवकांना सुद्धा या संदर्भामध्ये तातडीने पंचनामे करण्याची सूचना केली आहे की जेणेकरून कामांची गावांची विभागणी होईल आणि लवकरात लवकर ते पंचनामे होतील. दरेकर साहेबांची जी सूचना आहे, मला वाटतं की दरेकर साहेब जे बोलत होते की 30% रक्कम, त्यांचा थोडासा आकडा कदाचित उलट असेल. आतापर्यंत 70-75% पेक्षा जास्तीची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. कदाचित 25-30% रक्कम राहिलेली आणि या 15 दिवस महिन्याभराच्या आत तीही रक्कम त्या ठिकाणी दिली जाईल. दरेकर साहेबांना ह्या पण गोष्टीचं जाणीव आहेच की बाबा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने आर्थिक संकट आपल्या राज्यावर पण आहे, देशावर पण आहे आणि त्याच्यामुळे कदाचित 8-15 दिवस पुढे पाठीमागे होत असेल. परंतु जे काही नुकसान शेतकरी बांधवांचं झालं त्या ठिकाणी ती नुकसानची मदत देण्याचं काम सरकारने अतिशय तातडीने केलेलं आहे. प्रवीणजी, मात्र आपण एका गोष्टीशी सहमत असाल, खूपदा असंच बघायला मिळतं की हेक्टरी जी मिळणारी नुकसान भरपाई ती इतकी तुटपुंजी असते की त्यातनं शेतकरी सावरतच नाही. मग अशा वेळेला काय करायचं? आपण अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की आपण जर बघाल की जी मदत शेतकऱ्याला जाते, जे दादांनी अत्यंत प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे कबूल केलं की त्यांचं ऍक्च्युअली त्या ठिकाणचं उत्पादन असतं, जो त्याला नफा मिळणार असतो, जी काय मेहनत आणि विक्रीतनं ते पूर्णपणे उद्ध्वस्त होत असताना आपण लागत किंवा तुटपुंजी मदत देत असतो. कारण अगोदर तो शेतकरी कोणाचं तरी कर्ज घेतलेलं असतं, कुठून तरी पैसे उपलब्ध केलेले असतात आणि त्यामुळे आपण जे काय 2-5 हजार रुपये त्याच्या अकाउंटमध्ये जातात त्यांनी त्या शेतकऱ्याचा कुठलाही त्या ठिकाणी उपयोग शेतकऱ्याला दिलासा देण्याचा होत नाही. कारण आपण जी मदत करतो त्यातनं तो उभा राहिला पाहिजे, उभारी घेतली पाहिजे. मदत करायची म्हणून करून त्याचा काही उपयोग होत नाही. तर मला वाटतं याही गोष्टीचा दीर्घकाळ उपाययोजना करत असताना विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि आपण एक मगाशी चांगला मुद्दा आपण त्या ठिकाणी मांडलात की आपण वर्षभरामध्ये त्याला अल्टरनेट काय पिकं घेता येतील. एका संकटातनं तो उद्ध्वस्त झाला तर अल्टरनेट त्याला दुसरं पीक काढण्यासाठी तात्काळ काय काय मदत करता येतील. बी बियाणं असेल, यंत्रसामुग्री असेल, जो बॅकअप द्यावा लागेल. कारण अशी 3-4 पिकं जर अल्टरनेट घेतली तर एखाद्या संकटातनं दुसऱ्या संकटात तो उभा राहील, तो पुन्हा सावरेल
असं मला वाटतं काहीतरी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. कारण एक गोष्ट खरी आहे की मलाही कबूल आहे की आज आर्थिक परिस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी निश्चितपणे कमकुवत झालेली आहे. याविषयी काही दुमत त्या ठिकाणी नाहीये. परंतु शेवटी आपण बळीराजा जेव्हा बोलतो की आपला अन्नदाता आहे, हो. त्यावेळेला आपण पैसे उभे करण्याची क्षमता आहे आपल्याला. त्याच्यामुळे त्या बळीराजासाठी पैसे उभे करावे लागले तरी आपण त्या ठिकाणी पैसे उपलब्ध त्याला करून दिले पाहिजे. नक्कीच. आणि मला वाटतं केवळ आपण त्याला आपला आला संकटात थोडीशी मदत केली आणि आपली जबाबदारी संपली असं न करता अगदी. त्यांनी प्रत्येक अवकाळीचा विभाग वाईज, त्या ठिकाणी विषय वाईज, पीक वाईज त्या ठिकाणी थोडा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. आणि याला काय नेमकं करता येईल, कारण कसं होतं आपण बघाल की 2-2, 3-3 महिन्यांनी जर असं संकट आलं तर कुठलंच सरकार पुरं पडणार नाही. नक्की. त्या ठिकाणी आणि प्रवीण सरकार दरेकर, कोण आहे? अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय की शेतकरी जर ताठकण्याने उभा राहिला तरच महाराष्ट्र भुकेला राहणार नाही, तो त्याच्या पोटाला अन्न मिळू शकेल. प्रवीण दरेकर, आपले आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोलात आणि आपल्या भावना दादांपर्यंत पोहोचवल्यात. दादा, मला पूर्ण कल्पना आहे की आपण सुद्धा या सगळ्याशी सहमत आहात की शेतकरी जगला पाहिजे, उभा राहायला पाहिजे आणि कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये त्याने. दादा, दरेकर साहेबांच्या निदर्शनास मला एक बाब आणून द्यायची आहे की पाठीमागच्या काळामध्ये जे काही मदतीचे निकष होते साधारणतः 6,500 रुपये, तो आताच्या सरकारने आपण 10,000 केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये 15,000 जो काही फळबागांच्यासाठी निकष होते ते आता 25,000 रुपये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्या पद्धतीने मदत शासनाच्या वतीने देण्यात येते. दुसरी बाब, कृषी विभागाच्या माध्यमातून गारपीट असेल, अवकाळी पावसाचा सामना करू शकेल अशा पद्धतीने पिकांचं आपण एक डायव्हर्शन कसं करता येईल त्याही दृष्टिकोनात विचार आणि अभ्यास करतो आहोत. विद्यापीठांनाही त्या संदर्भामध्ये सूचना करण्यात आलेली आहे. आणि हा जो काही मदतीच्या संदर्भातला मुद्दा आहे म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे हे नैसर्गिक संकटाला सामोरं जात असताना राज्याच्या सोबत तशी केंद्राची पण जबाबदारी आहे. परंतु पाठीमागच्या काळामध्ये केंद्र सरकारकडनं पैसे अद्यापही महाराष्ट्राला प्राप्त नसताना सुद्धा एक बळीराजा, अन्न देवता म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांना संबोधतात शेतकरी बांधवांना आणि त्या भावनेतनं एक मदत देण्याचं कार्य अतिशय प्रभावीपणे म्हणूनच दादा भुसे, अशी अपेक्षा आहे आणि आवाहन आहे की तात्काळ शेतकऱ्याला मदतीची आता गरज असेल तर ती त्याला मदत लवकरात लवकर केली गेली पाहिजे आणि ती आपण कराल अशी अपेक्षा. आभार आपल्या दोघांचे पुन्हा एकदा की आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हात हे बऱ्याच जबाबदाऱ्या निभावतात. काही मातीतून सोनं उगवतात तर काही अनामिक नातं निभावतात. कधी मुलांसोबत मूल होऊन जातात तर काही माता बनून ममतेचा वर्षाव करतात. आणि या सर्व हातांच्या संरक्षणाची जबाबदारी निभावतो डेटॉल, जो देतो संरक्षण 100 आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून. डेटॉल, be 100% sure. Menstrual cycle is something which is not dirty. It is something which is a natural phenomena. That period education is something that should be there in the schools, and so that tomorrow the girls do not drop out from school. They are economically independent, and tomorrow they stand abreast with the menfolk and the boys. To make period education a part of school curriculums, sign the petition today. Log on to our website periodofpride.com or give a missed call 9999 671283. Whisper presents Period of Pride, एक स्वच्छ सोच, an initiative by Network 18. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर. सामान्य खोकल्याच्या गोळ्या बॅक्टेरिया आणि व्हायरसला नाही मारत, पण कॉफसिल्स गळ्याचे 99.9% कीटाणू मारते. कॉफसिल्स.
ज्या घरामध्ये असते डेटॉलची सवय त्या घरी आजार पण कमी हो. ज्या घरामध्ये डेटॉलची सवय असते तिथे लोक कमी आजारी पडतात, कारण हा देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षा. माझ्या घरात डेटॉलची स्वच्छता. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे. महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळी पाऊस आला, काही भागात तर गारपीट झालेली आणि त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्याला, बागायतदाराला बसलेला आहे. आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर आपल्या संपर्कात आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगलीतली काय परिस्थिती आहे ही त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. संदीप, काय चित्र बघायला मिळत आहे सांगली, सातारा, कोल्हापूर या सगळ्या टप्प्यामध्ये? एका बाजूला आत्ता कुठे निसर्ग चक्रीवादळ झालं, पुन्हा अवकाळी पाऊस झाला, तर पुन्हा एकदा गारपीट आणि अवकाळी पावसाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतंय. खूपच वाईट आणि दयनीय परिस्थिती बळीराजाची शेतकऱ्यांची आहे असं म्हणता येईल. दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं साताऱ्याचा जर विचार करायला गेला सुवर्णा, तर महाबळेश्वरमध्ये गारपीट झाली आहे, त्यामुळे तिथल्या स्ट्रॉबेरी पिकाला मोठा फटका बसलेला आहे. दुसरीकडे मान खटाव हे दोन्ही तालुके दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. त्या भागामध्ये पावसाळ्यात देखील पाऊस पडत नाही, मात्र मान खटावमध्ये गारपीट झालेली नसली तरी मुसळधार असा पाऊस झालेला, त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी किंवा इतर जे भाजीपाल्यांची जी पिकं होती त्यांना मोठा फटका बसलेला आहे. हे झालं सातारा जिल्ह्यातलं चित्र. सांगली जिल्ह्यात प्रामुख्यानं तासगाव हे द्राक्षांचं हब म्हणून ओळखलं जातं संपूर्ण जिल्ह्यामध्ये, आणि अनेक बागा या उद्ध्वस्त झालेल्या, अक्षरशः गारपीट झालेली नाही, मात्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ज्या द्राक्षांच्या बागा होत्या त्या भुईसपाट झाल्यात. साधारणतः असा अंदाज व्यक्त केला जातो की 50 ते 60 लाख रुपयांचं प्राथमिक अवस्थेमध्ये नुकसान झालेलं या अवकाळी पावसामुळे. तासगाव सोडलं तर सांगली जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे, पण मात्र त्याचं प्रमाण खूप कमी होतं, त्याचा मोठा फटका कुठेही बसलेला नाही. प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायला गेला तर फक्त भुदरगड तालुक्यामध्येच गारपिटीसह मुसळधार असा पाऊस झालेला आहे. बाकी कुठल्याही तालुक्यात गारपीट झाली नाही, मात्र पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळे भात पीक असेल आणि आंबा, काजू ही फळं असतील यांना मोठा फटका बसलाय. मुख्य म्हणजे ऊसाची तोडणी सध्या सुरू आहे, हंगाम सुरू आहे, साखरेचा गाळप हंगाम आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यानं शेती शिवारांमध्ये पाणी भरलंय. ऊस तोडणीला मोठ्या अडचणी येत आहेत. ऊस तोडणी कदाचित लांबणीवर पडून कारखान्यांचा हंगाम हा लांबण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. मुख्य म्हणजे आंबोली हे पावसाचं मुख्य केंद्र असतं. आंबोलीमध्ये पाऊस झालेला नाही. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीमध्ये काही प्रमाणामध्ये तळकोकणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे तिथं देखील काही प्रमाणामध्ये आंब्याला फटका बसणार आहे. पण आता जे ब्रेकपूर्वी आपल्याला विरोधी पक्ष नेते असतील किंवा सत्ताधारी कृषी मंत्री असतील त्यांनी सांगितलं, पण काही खासगी वृत्तसंस्था, माफ करा, हवामान संस्थांनी अंदाज व्यक्त केला आहे सुवर्णा की कदाचित 6 महिने पावसाळा भारतात हा असू शकतो, ज्याप्रमाणे इतर देशांमध्ये. त्यामुळे प्रामुख्यानं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी 6 महिन्यांचा पावसाळा लक्षात घेऊनच बळीराजाला मदत करणं किंवा त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे असं म्हणता येईल. नक्की पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत संदीप, मात्र तसं काही चित्र, हालचाली बघायला मिळत आहेत का? संदीप राजगोळकर आपल्यासोबत होतेच, पण आपण आता औरंगाबादला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. सिद्धार्थ, मराठवाड्याविषयी जर बोलायचं झालं तर काय परिस्थिती बघायला मिळतेय? शेतकऱ्याला खरं तर आता तात्काळ मदतीची अपेक्षा आहे, कारण या आधी देखील अनेक संकटांना त्याने तोंड दिलेलं आहे आणि तो तिथून पुढे कुठेतरी सावरायला सुरुवात करत होता, तर पुन्हा एकदा गारपीट आणि अवकाळी पाऊस. सुवर्ण, खरीपाच्या वेळेस जे शेतकऱ्यांचं चांगलं पीक आलं होतं आणि आपण बघितलं की अवेळी झालेल्या पावसामुळं खरीपाचं आलेलं पीक त्यांच्या हातून गेलं होतं. शेतकरी त्यातून थोडासा सावरला होता, कारण पीक गेलं असलं तरी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि त्याच्याकडे पाण्याचा स्टॉक चांगला होता, प्रकल्प भरलेली होती, धरणं भरलेली होती. त्यामुळे त्याने रब्बीला भरपूर मेहनत घेतली. जे आताचे पिकं शेतामध्ये आहेत भरपूर मेहनत घेतली, मात्र आता ते पीक काढणीला आलेलं आहे. काढणीला पीक आलं असताना मराठवाड्यातही आपण बघू शकतो की नांदेड असेल, हिंगोली असेल, बीड असेल, औरंगाबाद असेल, या 4 जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार गारपीट झालेली, पाऊस पडलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की आता काढणीला आलेले सर्वात महत्वाचं पीक म्हणजे हरभरा जो आहे, तो हरभरा आता बऱ्यापैकी भिजलेला आहे आणि भिजलेल्या हरभऱ्याला आता काही भाव भेटणार नाही. म्हणजे एक पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलंय. दुसरं, गहू मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात झाला होता. जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळं काही ठिकाणी जो आहे गहू आडवा झालेला आहे, म्हणजे तेही पीक शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं आहे. दुसरं, गावरान आंबे जे असतात त्याचा मोहर पूर्णपणे झडून गेलेला आहे. छोटे छोटे आंबे होते ते वाऱ्यामुळे पडलेले आहेत.
मोसंबी खूप मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात घेतली जाते. मोसंबीलाही आता मोहोळ होता, तोही मोहोळ काही प्रमाणात झडून गेलेला आहे. म्हणजे फळबागा असतील किंवा पिकं असतील हे दोन्ही शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहेत. जसं तुम्ही प्रश्न संदीपला विचारला होता की पंचनाम्याबद्दल काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, पंचनामे अजून सुरू झालेले नाही आहेत. आता फोटो काढून पाठवलेले इथले स्थानिक कर्मचारी ते ऐकत नाहीत, प्रत्यक्ष जाऊन पंचनाम्याला शेतीच्या बांधावर जात नाहीत. मग शेतकऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. अगदी धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल. लगेचच नाशिकला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत, त्यांच्याशी अधिक आपण बोलणार आहोत. प्रशांत, खरं तर तुला काय प्रश्न विचारायचा असाच मला प्रश्न पडतोय, कारण सगळ्या ग्रामीण भागामध्ये नाशिकच्या आजूबाजूला प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. काय सांगाल? शेतकऱ्याचं कंबरडं जे मोडतं ना ते निसर्गाचं वरदान असलेल्या त्याच भागात, आणि आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्याला निसर्गाचं वरदान आहे सुवर्ण, आणि याचाच फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसतो. गेल्या 3 वर्षात जर का बघितलं तर 21 वेळा अवकाळी पावसाची नोंद झाली आहे आणि 21 वेळा सरकारी पंचनामे झाले, आणि यातल्या फक्त 7 झालेल्या पंचनामांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. म्हणजे एकीकडे अस्मारी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकटाचा दुहेरी सामना शेतकरी करतोय. पण यंदाचा हंगाम मात्र शेतकऱ्यांसाठी खरंच चांगला आला होता, कारण कडाक्याच्या थंडीमध्ये जी काढणीला आलेली द्राक्ष बागा असतात याचे मण्यांना तड्या जातात, पण कडाक्याची थंडी यंदा काही नाशिकला पडली नाही आणि याचमुळे द्राक्षमणी तरारले. पण त्याचबरोबर आलेलं आहे अस्मारी संकट, आणि या अस्मारी संकटानं शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा कंबरडं उद्ध्वस्त केलेलं आहे. कारण ज्या प्रकारे गारपीट झाली, अत्यंत तीक्ष्ण बर्फांच्या तुकडे ज्यावेळेस त्या द्राक्षांवर यायला लागले, त्याला तडे जायला लागले, त्यावेळेस होणारं नुकसान शेतकरी हताश नजरेनं फक्त आपल्या डोळ्यापुढे बघत होता. कारण दुसरीकडे एक्सपोर्टचं रद्द झालेलं अनुदान, 20 ते 25 रुपये किलो गडगडलेले भाव, आणि त्याचबरोबर अस्मारी संकटानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका दिलाय. खरंय, आणि म्हणून आपण सातत्याने प्रशांत असं म्हणतोय की तात्काळ मदत शेतकऱ्याला मिळणं नितांत गरजेचं आहे, जर त्याला उभं राहता यावं असं सरकारला वाटत असेल तर. प्रशांत, आपल्याला थांबावं लागतंय, वेळ कमी आहे. आभार आपण दिलेल्या माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक जोड़ों के दर्द की बेजोड़ दवा. माझ्या घरामध्ये चहा बनवण्याच्या सोबत सांडला देखील जातो. कधी आपल्या सोबत फ्रीजला देखील खायला दिलं जातं. म्हणून तर इथे फक्त डाग नाही, जर्म्स देखील आहेत. म्हणून नवा कॉलिन, जो शाईन करण्यासोबत 99.9% जर्म्स देखील काढून टाकतो. कॉलिन, शाईन भरपूर, जर्म्स करतो दूर. किती सुंदर, इतकी कामं करून पण तुझं तेज कधीच कमी नाही होत. कसं? गोदरेज नंबर 1 मध्ये आहे 3/4 नैसर्गिक गुण आणि हळद चंदन, जे देतात माझ्या त्वचेला नैसर्गिक तेज. आता फक्त 10 रुपयांमध्ये मोठा नाही, सर्वात मोठा साबण गोदरेज नंबर 1. हे घाल. बट ऑल दिस हेअर, आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना? हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना? वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोटे केस काढतं. सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. नो पापा, स्टॉप. हे आहे तुमचं तोंड, जो आहे एंट्री पॉइंट. तोंडातले रात्रभराचे डर्टी जंतू थेट आत. कोलगेट वेदशक्तीचा 5 नैसर्गिक तत्वांचा फॉर्म्युला जंतूंचा तोंडातच नायनाट करून आत जाण्यापासून रोखतो, ज्याने तोंड होते स्वच्छ आणि पप्पा हेल्दी. कोलगेट वेदशक्ती, तोंड स्वच्छ तर तुम्ही हेल्दी. नवीन कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोटेक्ट स्प्रे. आ करा जम्स ना करा. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंत. पुणे रिजनमध्ये काय परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी आपण जाऊया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे. वैभव, काय अधिक माहिती? सुवर्ण, पुणे जिल्ह्याला तसा फारसा काही तडाखा बसलेला नव्हता. खेड वगळता मोठ्या प्रमाणावरती गारपीट जी आहे किंवा अवकाळी पाऊस जो आहे त्याचा फटका काहीसा बसलेला नव्हता. मात्र वातावरण प्रचंड खराब होतं. प्रचंड थंडी आणि सतत जोरदार वारा जो आहे
त्याच्यामुळे काढणीला आलेला गहू जो होता किंवा भुईमुग जो होता, या सगळ्या तातडीने ही सगळी पिकं जी आहेत ती काढून घ्यायची लगबग वाढली. कांदा मोठ्या प्रमाणावरती असतो पुणे जिल्ह्यात, तो काढून घ्यायची लगबग जी आहे ती वाढलेली पाहायला मिळाली. मात्र एकूण पश्चिम महाराष्ट्राचं किंवा पुणे विभागाचं जर पाहायचं म्हटलं तर सोलापूरला भुईमुग असेल, गहू असेल, ज्वारी, या सगळ्याबरोबर सांगलीला द्राक्ष असतील, या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. ओंब्या ज्या आहेत गावाच्या, या ओंब्या या अवकाळी पावसानं पडल्या होत्या आणि हातातोंडाशी आलेलं हे रब्बीचं पीक पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून निसटून गेलंय. याचं कारण म्हणजे अवकाळी पाऊस अगदी पिकं काढायची वेळ आली आणि पूर्ण वाढ झालेल्या पिकांवरती या अवकाळी पावसाचा मारा झालाय. गारा ज्या आहेत, काही ठिकाणी गारपीट झाली आणि त्याचं प्रचंड मोठं नुकसान जे त्याचा फटका जो आहे या नुकसानाचा तो शेतकऱ्याला 18 आणि 19 फेब्रुवारीला काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला, काही भागात वादळ वारा तर झालाच, पण गारपीट सुद्धा झाली आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसलाय. आभार ही माहिती दिल्याबद्दल वैभव. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल, बी 100% शुअर. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी. याची ऍडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. कुमिते फेकू नकोस, फेकू नकोस यार, फेकू नकोस. जखमेला घाबरतेस? डागांना घाबरशील तर ब्लॅक बेल्ट कशी बनशील? म्हणजे मायक्रोबस्टर्स वाला निर्मा ऍडव्हान्स. तू फक्त कामावर लक्ष दे, डागांवर नाही. कुमिते निर्मा ऍडव्हान्स. स्ट्रॉंग मूव 4-in-1. आपण कराल मूव तर नाती वाढतील. आता वेदनेपासून मुक्तीसोबतच मिळवा जंतूंपासून संरक्षणही. स्ट्रॉंग मूव सोबत डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड अगदी मोफत. मोफत RTGS, NFT तसंच मोबाईल ऍपद्वारे सर्व प्रकारचं बुकिंग, QR कोड, मनी ट्रान्सफर 9 राज्यात 103 शाखांसह श्री रेणुका माता मल्टीस्टेट. आजच भेट द्या. हे बऱ्याच जबाबदाऱ्या निभावतात. काही मातीतून सोनं उगवतात तर काही अनामिक नातं निभावतात. कधी मुलांसोबत मूल होऊन जातात तर काही माता बनून ममतेचा वर्षाव करतात. आणि या सर्व हातांच्या संरक्षणाची जबाबदारी निभावतो डेटॉल, जो देतो संरक्षण 100 आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून. डेटॉल, बी 100% शुअर. तेच पांढरे केस हेअर कलर करायचे म्हणजे खूपच कटकट आहे बेटा. आता कटकट नाही, गोदरेज एक्सपर्ट इझी शॅम्पू हेअर कलर. यात आहे आवळा आणि शिकेकाई. हा कोरड्या केसांवर लावा, 5 मिनिटात धुवून टाका आणि मिळवा सुंदर कलर आणि शाईन. गोदरेज एक्सपर्ट इझी. तुम्हाला माहिती, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. काढा टाइम. हळद दूध टाइम. अरे इतके उपाय कशाला? बस सफोला च्यवन अमृत घ्या. यात आहे हळद, काढा आणि च्यवनप्राशच्या गुणांसोबत 50% जास्त आवळा. सफोला च्यवन अमृत. काय तोडलीस पिगी बँक? पैसे हवे होते तर माझ्याकडून घ्यायचे ना. तुझ्या बर्थडे गिफ्टचे पैसे तुझ्याकडूनच घ्यायचे. तू औषधी झालासी वेदनांचे. डेटॉल, आपल्याच्या संरक्षणासाठी कणखर आधार. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे. नवीन संतूर ॲलो फ्रेश, लिंबू आणि ॲलोवेराने बनवलेला, जो चिकटपणा दूर करतो आणि त्वचेला देतो उजळपणा. त्यामुळे तुम्ही राहाल फ्रेश आणि दिसाल तरुण नेहमी. नवीन संतूर ॲलो फ्रेश, रहा फ्रेश, दिसा तरुण. मोसम बदलला आणि शिंका सुरू. आजकाल तर बाहेर देखील नाही जात. पण आतल्याचं काय?
घरातल्या पृष्ठभागांवर देखील जर्म्स आणि व्हायरसेस असू शकतात, म्हणून घराची केवळ साधारण स्वच्छता नाही, लायझॉलने डिसइन्फेक्ट करा. हे मारते 99.9% जर्म्स आणि कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदामध्ये आणि घर बनते सेफ टू टच. आता लायझॉल 500 ml सोबत हार्पिक 200 ml फ्री. सुरांच्या बाबत खूपच कच्चा आहे, पण मुलगा चांगला आहे. जे तुम्हाला आणि कुटुंबालाही पसंत आहेत. जीवनसाथी.com. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. आधी टेपवाले डायपर्स वापरणं खूप अवघड होतं, पण आता माझं लाईफ बदलून गेलं आहे. कारण आला आहे सेल्फ वेअर डायपरचा नवा जमाना. लाईफ फ्री पॅन्ट्स ह्याचे दुहेरी स्ट्रेचेबल वेस्ट बँड बनवते सेल्फ वेअर इझी आणि लिकेज सुद्धा थांबवते. कारण डायपर स्वतः वापरणं म्हणजे अभिमानाने जगणं. वापरायला सोपे. लाईफ फ्री पॅन्ट्स. मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल बी 100% शुअर. हिऱ्यासारख्या शरीराला चमकवते एलॉइस हेअर रिमूव्हल क्रीम. त्वचा होईल चमकदार आणि मुलायम. एलॉइस हेअर रिमूव्हल क्रीम. अक्षय, 2 जुने बाथरूम? नाही, एक नवीन आणि एक जुनं. कसं? तुम्ही दोघे इकडे या. हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराऊंडरने. महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग, पिवळेपणा आणि जर्म्स हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. नवीन बाथरूम कोणाचं? नाही, सगळ्यांचं. नवीन बाथरूम मुबारक हो. थंड किंवा गरम ज्या खातात तर या नसा अशा स्टिम्युलेट होतात. दातातून एक सनक जाते, कारण की ती कालांतराने ती सेन्सिटिव्हिटी तुमची वाढू शकते. तुमची टूथपेस्ट बदलून बघा. सेन्सोडाईन वापरा, की जे दातांच्या नसांपर्यंत जाऊन नसला शांत करतात. सेन्सोडाईन ही अतिशय सेन्सिटिव्हिटीसाठी उपयुक्त टूथपेस्ट आहे. ज्या घरामध्ये असते डेटॉलची सवय त्या घरी आजार पण कमी हो. ज्या घरामध्ये डेटॉलची सवय असते तिथे लोक कमी आजारी पडतात, कारण हा देतो 100 आजार पसरवणाऱ्या जर्म्स पासून सुरक्षा. माझ्या घरात डेटॉलची स्वच्छता. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे. अवकाळी पावसाने महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती उद्भवलेली आहे त्याविषयी आपण जाणून घेतो आहोत. नागपूरला जाऊया. तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. तुषार, विदर्भातली काय परिस्थिती, कुठल्या कुठल्या भागाला जास्त फटका बसलाय आणि काय अपडेट? जर का सुवर्ण विदर्भाचा विचार करायचा झाला तर विशेष करून पश्चिम विदर्भाला तर सर्वात जास्त फटका बसलेला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती असो, अकोला असो, वाशिम असो, बुलढाणा असो, या सर्व जिल्ह्यामध्ये काही काही तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. आणि नागपूर आणि वर्धा या पूर्व विदर्भातील 2 जिल्ह्यांना देखील फटका बसलेला आहे. विशेष करून गहू आणि हरभरा या 2 पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर नरखेड तालुक्यात जो संत्रा पट्टा आहे तिथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि कुही तालुका आहे तिथे जी मिरचीचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे. महत्त्वाचा विषय आहे की जेव्हा मी या संपूर्ण विषयासंदर्भात शेतकऱ्यांसोबत देखील चर्चा केली, त्यांची एक नाराजी पाहायला मिळाली. कारण की 2020 या वर्षाचं म्हणजे मागच्या वर्षीचं शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे त्यांची नाराजी आहे की परत यावर्षी देखील अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं. आणि सरकार जरी आश्वासन देत असेल की त्यांना न्याय दिला जाईल, त्यांना तोंडाला पानं पुसली जाणार नाही, मात्र शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास नाही. कारण की मागच्या हंगामामध्ये आपण बघितलं की सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं, त्या पीक विम्याचे पैसे दिले नाही. वारंवार शेतकऱ्यांनी या संदर्भात निवेदनं दिली सरकारकडे, तरीही त्याचे पैसे मिळाले नाही. मागच्या काही महिन्याआधी मोसंबीची प्रचंड प्रमाणात गड झालेली होती. विशेष करून अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुका आहे, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामध्ये त्याचे देखील पंचनामे झाले, पण अजून त्या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. तर शेतकरी नाराज आहे. अगदी मरमावर तुम्ही बोट ठेवलेलं आहे की वारंवार संकटांना सामोरं जावं लागतंय शेतकऱ्याला. मागच्याच नुकसानीचे पैसे अजून शेतकऱ्याला मिळाले नाहीत, तर आता पंचनामे काढणार कधी, मग त्याचे पैसे मिळणार कधी, तो अहवाल, या सगळ्यामध्ये खूप वेळ जाणार आहे. आणि म्हणून न्यूज 18 लोकमत सातत्यानं पाठपुरावा करत राहील की या शेतकऱ्याला तात्काळ मदत कशी मिळेल, त्याचा पाठीचा कणा तसाच ताठ कसा राहील.
आपल्या सगळ्यांचे आभार. या सविस्तर माहितीसाठी आमचे सगळे प्रतिनिधी आपल्या सोबत होते, जे माहिती देत होते. आता या अवकाळीचा फटका कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.